या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सुधाकर गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सोमपा माजी गटनेते आनंददादा चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ज्या काळात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य म्हणून वर्गात बसून शिकण्याची मुभा नव्हती, त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 10वी म्हणजेच त्यावेळेस मॅट्रिक पास झाले। हे कळताच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी हत्तीवर बसून संपूर्ण राज्यात साखर वाटली। ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज यांनी माणगाव परिषद घेतली होती, त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावून बोलले होते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे पुढारी होतील, अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला। यावेळी श्रीमंत जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सामाजिक न्यायाची भूमिका देशामध्ये कशी असली पाहिजे याचे आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज। यावेळी सोमपा माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, गौतम इंगळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते भारत बाबरे, चंद्रकांत सोनवणे, नितीन बंदपट्टे, विशाल मैंदर्गीकर, सुनील गायकवाड, PB ग्रुपचे उपाध्यक्ष मनोज थोरात, श्रीकांत वाघोडे, सचिव मुन्ना केशपागा, कार्याध्यक्ष बाबा गायकवाड, रवी मॅतरलू, मुकुंद लोखंडे, सुनील गायकवाड, विजय इंगळे, धोंडीबा कापुरे, अमोल कदम, रवी सकट, प्रतीक चंदनशिवे, रोहन तळभंडारे, नितीन कांबळे, नाना कापुरे, समाधान सकट आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।